हाय नमस्कार मित्रांनो. आजपासून आपला तो प्रवास चालू झालेला आहे. तोच मित्रांनो बिग बॉसचा प्रवास हा आजपासून चालू झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ चालू करायच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की यावेळेस जरा जास्त लिकेज झालं. लिकेज म्हणजे नावांचं इतकं मोठ्या प्रमाणात लिकेज झालं. मागचे आपण 5ही सीझन बघितले, हार्डली तीन तीन नावं, 3 ते 4 नावं कन्फर्मेशनमध्ये राहायचे. ह्यावेळेस 7 नावं लीक झाले होते. 7 ते 8 नावं प्रिडिक्शन केलेले सगळ्या न्यूजवर, जेवढे पण आपली ऑनलाईन न्यूज पोर्टल आहेत त्याच्यावर चालत होते ते चाललेले आहे. तो विषय आता दुसरा झालेला आहे आणि आजपासून बिग बॉसचा महासंग्राम रणसंग्राम चालू झालेला आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बिग बॉसचे टोटल सदस्य कोण आहे. ह्यावेळेस देखील कोणी रोडीज घेऊन आलेला आहे, कोणी बॉडी बिल्डर आहे. सगळ्यात मेन, सगळ्यात मोठं सेन्सेशन म्हणजे सोशल मीडियाचा एकदम मोठा स्टार यामध्ये आहे. त्याचप्रमाणे सावळ्याची रंभा म्हणतात तिला, काय रे बरं, नर्तिका, डान्सर ती आलेली आहे. जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश. विभक्ता इन्फॉर्मेटिव्ह गानाजी मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर आपण काय व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा. आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. बिग बॉसच्या घरात 1 नंबरला एंट्री झाली आपल्या सर्वांची लाडकी, मादक आणि सुंदर अभिनेत्री, त्याचप्रमाणे राजकारणी असणाऱ्या दीपाली भोसले सय्यद यांची. त्यानंतर 2 नंबरला बिग बॉसच्या घरामध्ये आले आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे सर्वांचे लाडके असे कॉमेडियन असणारे चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे. बिग बॉसच्या घरात 3 नंबरची एंट्री सर्वांना शॉकिंग होती. खानदेशामध्ये एक मानाचा तुरा रोवणारी होती, ती म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके वन अँड ओनली किंग ऑफ किंग्स, सिंगर किंग असणारे सचिन कुमावत. बघूया बिग बॉसमध्ये कसा खानदेशी तडका लागतो ते. 4 नंबरला एंट्री झाली बिग बॉसच्या आजपर्यंतच्या सर्व सीझनमधील सर्वात हॉट आणि सर्वात मादक सदस्याची. ती व्यक्ती म्हणजे सोनाली राऊत. सोनाली राऊत हे इंटरनेट सेन्सेशन असून बिग बॉसमध्ये चांगल्याच प्रकारची आग त्या लावणार आहेत. 5 नंबरला एंट्री झालेली आहे मराठीमधील अत्यंत छान अशा इन्फ्लुएन्सर असणाऱ्या आणि छान अशा अभिनेत्री असणाऱ्या तन्वी कोलते यांची. तन्वी यांना आपण याआधी सिरियलमध्ये बघितलं आहे. त्यानंतर एंट्री होते सिरियलच्या दुनियेतील आणखी एका व्यक्तीची. तो व्यक्ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका, मालिका इंडस्ट्रीमध्ये लीड भूमिका साकारणारा अभिनेता आयुष संजू आपल्याला बिग बॉसच्या घरात खेळ करताना दिसणार आहे. मित्रांनो, ही जी 7 नंबरची एंट्री झालेली आहे, ही एंट्री मी आत्ताच तुम्हाला सांगतो की हा व्यक्ती विजेता आहे. हा व्यक्ती सगळ्यात मोठा विजेता ह्या शोचा असणार आहे. तो म्हणजेच फोकस्ड इंडियन नावाने संपूर्ण सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा मुंबई इंडियन्सचा एकदम कट्टर फॅन, सर्वांचा लाडका करण सोनवणे. 8 नंबरला अशा व्यक्तीची एंट्री झाली आहे ज्याला बघून आपल्याला मागच्या सीझनची आठवण येईल आणि मागच्या सीझनचा विजेताच आठवल. तो व्यक्ती म्हणजेच प्रभू शेळके. या व्यक्तीला नीट बघितलं तरी आपल्याला तो एकदम सेम सूरज चव्हाण सारखाच दिसतो. 9 नंबरला एंट्री होते इंडियन आयडलमध्ये आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती आणि सर्वांची लाडकी गोड गळ्याची गायिका प्राजक्ता शुक्रे यांचं. बिग बॉसच्या घरामध्ये 10 नंबरला एंट्री होती रुचिता जामदार यांची. रुचिता जामदार ह्या रुडीजमध्ये काम करून आलेल्या आहेत आणि त्यांची क्रेज सोशल मीडियावर प्रचंड आहे. जशी 7 नंबरची एंट्री आपल्या सगळ्यांना मोठी होती, तशीच ही 11 नंबरची एंट्री देखील आपल्या सर्वांसाठी मोठी आहे. या व्यक्तीचं नाव 5 सीझनपासून सतत ट्रेंडिंगला होतं की ह्या सीझनला येणार आहे, ह्या सीझनला येणार आहे, ह्या सीझनला येणार आहे आणि फायनली ती व्यक्ती आलेली आहे. ती व्यक्ती म्हणजेच सोशल मीडियामधील सेन्सेशन असणारी अनुश्री माने. त्यानंतर 12 नंबरला मराठीमधील अत्यंत हँडसम हंक असणारा सर्वांचा चार्मिंग अभिनेता राकेश बापट यांची देखील बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे. 13 नंबरला एंट्री होती मित्रांनो अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून बॉडी बिल्डर बनून तयार झालेला अभिनेता, व्यक्ती, जिम ट्रेनर, काय म्हणू शकतं त्याला, त्याने वाटेल त्या गोष्टी केलेल्या आहे. तो व्यक्ती म्हणजेच रोशन भजनकर. 14 नंबरला येत आहे आपल्या सर्वांना मानाचा, सन्मानाचा, क्रांतिकारी जय भीम घालणारी सरकार, ज्यांना सोशल मीडियावर सगळे सरकार म्हणून ओळखता. ते व्यक्ती म्हणजे अभिनेत्री आणि पॉलिटिशियन असणाऱ्या दिव्या शिंदे सरकार यांची. 15 नंबरला आरा काय करावं काय नाही असा विषय झालेला आहे पब्लिकचा. तो विषय म्हणजे 15 तारीख माझा जन्मदिवस देखील आहे आणि 15 नंबरला एंट्री झालेली आहे राधा पाटील मुंबईकर यांची. संपूर्ण बिग बॉसच्या घरामध्ये अत्यंत खतरनाक अशी आग लागणार आहे. अनुश्री माने आणि राधा पाटील आणि सरकार या तिघांचा फेस ऑफ ज्यावेळी होईल, लय खतरनाक विषय होणार आहे.
बिग बॉसच्या घरात 16 नंबरला एंट्री झाली मित्रांनो. आपल्या सर्वांचे लाडके फिटनेस कोच असणारे आणि ज्यांनी अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींना देखील ट्रेन केलेलं आहे असे व्यक्ती म्हणजेच ओमकार राऊत. आणि मित्रांनो मला असं वाटतंय की 17 नंबरची जी शेवटची एंट्री आहे ती व्यक्ती हिंदी बिग बॉस करून आलेली आहे आणि ती मराठीमध्ये आलेली आहे. वाईल्ड कार्ड नाही म्हणते, वाईल्ड कार्ड राखी सावंत देखील मागच्या वेळेस आलेल्या होत्या. डायरेक्ट एंट्री आलेली आहे ती पहिल्यांदी. ते व्यक्ती म्हणजेच विशाल कोट्यन. बिग बॉस हिंदीच्या 15व्या सीझनमध्ये ते दिसले होते आणि आता बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनमध्ये आपल्याला विशाल कोट्यान दिसत आहे. तर मित्रांनो या 17 जणांमधून कोणते तुम्हाला टॉप 5 फायनलिस्ट वाटताय आणि